ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी जीवन आणि दैनंदिन जीवन ज्येष्ठ नागरिकांनी राबवणारे उपक्रम यावर व्याख्यान झाले आणि कागल येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमोद पाटील यांनी विनायक कुलकर्णी यांची ओळख दिली आणि त्यानंतर त्यांचे व्याख्यान सुरू झाले. कोल्हापूरहून खास कागलचे प्रमोद पाटील यांनी विनंती केल्याबरोबर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे की आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काय काय उपक्रम राबवतो ते त्यांनी आम्हाला आमच्या लोकांना सांगा. त्यामुळे मी आज आपल्यासमोर आलेला आहे. माझ्या थोडक्यात परिस्थिती त्यांनी बोलून दिलेलाच आहे. माझं काम फॉलो आहे आणि मी ॲग्रिकल्चर जरी ग्रॅज्युएट असलो तरी मी बँक ऑफ इंडियामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे. नंतर मग मॅनेजर म्हणून 14 वर्ष काम केलं आणि एकूण 35 वर्ष नोकरी झाली. पण मला ग्रामीण भागाची आवड असल्यामुळे आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या जास्तीत जास्त सोडवण्याची मला आवड असल्यामुळं मी 35 वर्षापैकी 32 वर्ष नोकरी ग्रामीण भागात केली. 2 मला कोल्हापूरमध्ये पोस्टिंग मिळालेलं होतं माझ्या गावी. पण मी माझ्या वरिष्ठांना ते मला कोल्हापूरात काम करायची इच्छा नाही, मला ग्रामीण भागात काम करायचं आहे आणि मी बदली मागून घेतली आणि अशा प्रकारे माझी संपूर्ण सेवा ग्रामीण भागात झालेली आहे. मी 2011 साली रिटायर झालो आणि 2011 साली रिटायर झाल्यानंतर मी ठरवलं की फक्त ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी किंवा जे कोण ग्रामीण भागामध्ये जे गरजू लोक आहेत आणि ज्याला खरोखर समस्या आहेत किंवा सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांच्यासाठी आपण काम करायचं आणि त्याप्रमाणे मी माझं काम 2018 साली सुरू केलं. सुरुवातीला मी 2012 मध्ये कोल्हापूरच्या सानेमध्ये नागरिक संघाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी लगेच त्याच्यामुळे मी 8 वर्ष त्या संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि त्या अध्यक्ष म्हणून काम करत असताना ज्येष्ठ नागरिकांच्याकडून विविध उपक्रम राबवून घेणे आणि त्यांना समाजामध्ये सामाजिकरणात कसं गुंतवायचं किंवा त्यांना आपल्या दैनंदिन जीवनामधून बाजूला थोडंसं करून समाजासाठी आपण काय केलं पाहिजे असे आम्ही उपक्रम राबवत असतो आणि असे उपक्रम राबवता आमचे बरेचसे आणि त्यातून स्वतःचा वेळ घालवणं महत्त्वाचं असतं. कारण ज्येष्ठ नागरिकांना ज्यावेळेला आपण निवडतो ज्यावेळेला आपण नोकरीतून एकदम बाजूला होतो आणि एकदम दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं हा प्रश्न असतो, आपला वेळ काय हवा. तर तो आपला जो आपल्याला मिळालेला वेळ असतो तो जास्तीत जास्त चांगल्या कामात आपण घालवला पाहिजे जेणेकरून आपली प्रकृती चांगली आहे. कारण आपल्याला आपला तुम्हाला सर्वांना माहिती की देशांचा आपला आयुर्मान वाढलेला आहे. पूर्वी जसं 60व्या वर्षी मनुष्य म्हणतात होता म्हणून घरातून बाहेर पडायचं नाही किंवा आता तसं नाही. 80-85 वर्षाची लोक सुद्धा अगदी अतिशय कार्यक्षम असतात किंवा काम करत असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं आयुर्मान वाढलेलं आहे. उरलेली जी आपण म्हणतो की 60व्या वर्षात रिटायर झालो आपण माझं काही काम नाही, घरात काय करतो किंवा तर जेवतो खातो आणि दुपारच्या वेळी झोपतो आणि TV बघतो आणि संध्याकाळी मित्रांच्या आपल्या हातात असतो आपली तब्येत चांगली असते आणि अशा वेळी तुमच्याकडं जे नोकरीला आहे त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचा पेन्शन आहे, मुलं नोकरीला लागलेली आहेत, मुलांची काही जबाबदारी नाही, मुलांची लग्न झालेली असतात, घर वगैरे बांधून व्यवस्थित घेतल्या सुस्थितीत असतात आणि फक्त आपण अशा असतो की आपल्याकडे वेळ आहे आणि आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे सेविंग पण चालणार. ह्या सगळ्याचा उपयोग आपण मी माझ्या स्वतःसाठी आणि मी समाजासाठी काय करू शकतो हा जो विचार करून त्याप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या कोणत्या कोणत्या समस्या त्या जाणून घेतल्या की आपण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. आम्ही छोटी सहली सुरू करायला सुरू केला की 1 दिवसाच्या सहली सकाळी 2 संध्याकाळी जायचं आणि कमीत कमी खर्चामध्ये लोकांना आपण ते सहल किंवा जवळच्या कोकणात 1 दिवसाच्या कोकण किनारा माझी आता जवळजवळ 5 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात काम केलं. त्यामुळे अलिबाग ते गोवा हा एवढा संपूर्ण समुद्र किनारा मी फिरलेलो आहे. त्यामुळे कुठं राहायचं, काय करायचं, कसं जायचं हे सगळं मला माहीत असल्यामुळं मी तो सगळा प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर एक दिवसाची सहल काढायची म्हणजे 1 कॉलची असं करून जसं मी संपूर्ण सगळ्याचे किनारे बघितले आणि प्रत्येक ठिकाणी मी 30-40 लोकांना घेऊन जायचो सहलीला आणि ओळखी असल्यामुळे अगदी कमी खर्चात आणि सगळ्यांना परवडतील अशा आम्ही सहली काढत होतो. सहलीमध्ये गेल्यानंतर महत्त्वाचं आहे की आपल्याला प्रवास असतो आणि प्रवासात आपला 8 ते 10 तास प्रवास असेल तर लोक प्रवास कंटाळतात. मग प्रवासामध्ये त्यांना कंटाळा येऊ द्यायचा नाही. म्हणजे प्रवासामध्ये गाडीमध्ये सुद्धा आपण लोकांना त्यांच्या काय आवडी निवडे तर त्यांना कोणाला गाडी म्हणायला आवडतं, कोणाला काही विनोद
गोष्टी सांगायला आवडतात, कोणाला काही आपले अनुभव सांगायला आवडतात. हे सगळं आम्ही सुरू केलं. त्याच्यानंतर बीचवर आपण गेलो होतो समुद्रात, आपण बीच त्यांना मोकळ्या वातावरणात करायचं आपण, आणि आपल्याला जसं आपण लहानपणी समुद्रावर किंवा नदीवर बागडत होतो तसं आपण बागडायचं. आपण अशा प्रकारचे खेळ घ्यायचे की त्याला संपूर्ण आपण वय विसरून त्यामध्येही लहान मुलांचे सगळे ज्येष्ठ नागरिक रमले पाहिजे. असे आम्ही बीचवर वगैरे खेळ घ्यायला सुरुवात केली. आणि मग खेळ घेताना किंवा आमच्या सहली इतक्या चांगल्या व्हायला लागल्या की लोकांना आम्ही फक्त सांगायचं अवकाश आम्हाला सहल आमच्या 15 दिवसात आमची सहल बोलवायची आणि लोक पैसे आणून घालायचे. असं मी जवळजवळ 2011 नंतर माझ्या 100 पेक्षा जास्त सहली झालेल्या. नंतर या सहली झाल्यानंतर फक्त त्या सहली बघून परत यायचं नाही, तिथल्या प्रत्येक गोष्टीची नोंद आपल्याकडे असते. काय म्हणून फोटोग्राफी हा माझा छंद असल्यामुळे तिथे व्हिडिओ काढायचे. नंतर मी त्याचा प्रवास म्हणून द्यायला सुरुवात केला. आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये मी एका ट्रिपची गोष्ट असते बरोबर, त्यामध्ये मी दर आठवड्याला एक लेख लिहायला सुरुवात केली. ते लेख माझे इतके प्रसिद्ध झाले की लोकांचे मला लगेच पेपरमध्ये छापलं. प्रत्येक आठवड्यात 1500 माझा लेख छापले. मी काय पाहिलं, मी काय केलं, लोकांचे फोन यायचा, तुमचा हा इकडचा लेख आला, इकडचा लेख आहे, हा छान केला. आम्हाला की कोल्हापुरापासून कळलं की अलिबागला काय आहे, किंवा मुरुड जिल्हा कसा आहे, किंवा दापोली लेक कसा आहे, तिथे काय म्हणायचं आम्हाला तुमच्या लेखामध्ये कळालं. म्हणून मी माझे वेद निसर्गाचा एक पुस्तक छापलं. ह्यामध्ये आपण आता ह्याच्या कॉपी झाली. तर या पुस्तकात वाचल्यानंतर तुम्हाला असेल की कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या आजूबाजूला आपण सकाळी जाऊन संध्याकाळी अशा खूप ठिकाणी किंवा एक दिवसाच्या सहली काढण्यासाठी बरीच ठिकाणी मग त्या हे पुस्तक वाचून लोक राहायला लागले. आणि मग आमच्या आता यामध्ये आता आमचे इतके झालं की माझा पर्यटनाचा व्यवसाय नव्हता काही नाही. माझा आता लोकांना मी एक BSK पर्यटन नावाचं YouTube चॅनल सुरू केलं. म्हणजे आता तुम्हाला लोकांना आपण बरेच आपण काय करू शकत नाही असं नाही, आपण सगळं करू शकतो. प्रत्येकाला आपण तुम्हाला मोबाईल वापरायला येतो, तर मोबाईलचा वापर कसा करायचा किंवा जास्तीत जास्त चांगला वापर आपण मोबाईल कसा करू शकतो. मोबाईलचे आपण म्हणतो की खूप चांगले आपल्याला उपयोग घेतात. जगात संपूर्ण जगामध्ये काय चाललंय किंवा मोबाईलमध्ये जर इतकं मोल आलेला आहे. रोज आपण मित्रांशी संवाद साधू शकतो, आपल्या मुलांशी संवाद साधू शकतो. आता माझी मुलं परदेशात असले तर रोज मी त्यांच्या व्हिडिओ कॉलला बोलू शकतो. ह्या सगळ्याचा आपण आपल्यासाठी उपयोग करून घ्यायला पाहिजे किंवा ते शिकलं पाहिजे. म्हणून ते सगळं मोबाईल सगळे ॲप शिकून घेतले. मी त्याच्यानंतर माझे व्हिडिओ एडिटिंग सुरू केलं, व्हिडिओ तयार केले आणि मी माझं BSK पर्यटन चॅनल सुरू केलं YouTube चॅनल. आज माझ्या YouTube चॅनलवर 1600 व्हिडिओ आहेत. म्हणजे फर्स्ट केलं आहे की या वयात सुद्धा माझं YouTube चॅनल इतकं चालतं की माझे 6000 सबस्क्रायबर आहेत. म्हणजे 6000 माझे व्हिडिओ बघत असतात आणि मग ते आम्हाला फोन करतात की तुमच्याने आम्ही व्हिडिओ बघितला, वाटला आम्हाला. म्हणजे आपल्याला काय की आपल्याला जे काही आपण दुसऱ्यावर दिलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या घराचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. कारण आनंद ही अशी गोष्ट आहे की आपण सहवासाची दुसऱ्याला देऊ शकतो. आणि आपल्याकडे ते जे सगळ्या जगाचं सोपं आणि साधे आहे ते मार्ग आहे तो म्हणजे आपल्याला आनंद देणे आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला आपण काहीतरी काम केलं. आम्ही महिलांना सांगितलं की दिवाळीच्या वेळा जेव्हा तुम्हाला लग्न कार्यामध्ये ज्या साड्या येतात, एखाद्या घराचं लग्न कार्य झालं तर त्यांना ह्या मुलीला स्वतःला नेसणाऱ्या 4 साड्या पाहिजे तर त्यांना 12, 13, 15 साड्या येतात. मग त्यापैकी आम्हाला तुम्ही प्रत्येकाने एक साडी द्या आणि त्या साड्या आम्ही गोळा करायला सुरुवात केली. आणि मग त्या जवळ 40-50 साड्या झाल्या की दिवाळीच्या वेळा आम्ही काय करायचं की धनगरवाड्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळ 46 धनगरवाडे तिथं चालत जायचं म्हटलं तर आपल्याला 2-2 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि ते कधी असे शहरात जास्त येतात कामाशिवाय, तर त्या लोकांना आम्ही म्हटलं की आपण सगळेजण शहरामध्ये दिवाळी साजरी करतो, पण हे लोक दिवाळी कधी साजरी करणार, त्यांना तर आपण काहीतरी कुणीतरी सांगायला पाहिजे दिवाळी अशी असते किंवा तुम्ही असं करा. म्हणून आम्ही ह्या साड्या 50-60 साड्या गोळा करायचो. प्रत्येक घरातून एक फराळाची पिशवी मागायची, प्रत्येक घरातून एक फराळाची पिशवी द्या. अशा फराळाच्या 50-60 पिशव्या गोळा करायच्या, 50-60 साड्या गोळा करायच्या आणि प्रत्येक वर्षी एका धनगरवाड्यात मग त्यांना छत्री टिकत नाही, मग त्यांना रेनकोट आम्ही द्यायला सुरुवात केली. मग आम्ही लोकांना आवाहन केले की आम्हाला तुम्हाला काय शक्य असते ते द्या, आम्ही एवढे रेनकोट देणार. मग आम्ही आता प्रत्येक वर्षी जूनमध्ये साधारण एक शाळा निवडतो आणि 50 ते 60 रेनकोट घेऊन त्या तिथं आम्ही जातो. शाळेत आम्ही रेनकोट घेऊन येतो, शाळेचे लोक असे सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवायला सुरुवात केली. त्यामुळे आता आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोल्हापूर तुमच्या बुद्धीला ताण पडली तेव्हा जुन्या आठवणी काढा
असं काहीतरी केल्यामुळे आपल्याला त्या अल्झायमरसारखे रोग आपण टाळू शकतो. मग ते स्मरणशक्तीचे खेळ आम्ही घेतो. नंतर आम्ही आता कोल्हापूरमध्ये आमचा आता 2 ग्रुप आहे. आम्ही एक शाळा आनंदाची म्हणून आम्ही एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. एक शाळा आनंदाची म्हणजे सकाळी आम्ही 10 वाजता बोलवतो लोकांना आणि 10 वाजता बोलवल्यानंतर आम्ही त्यांना चहा नाश्ता वगैरे करून साधारण पहिला 1 तास आमचा असा असतो की काय 30-40 लोक जर तर त्यांना त्यांनी ओळख करून द्यायची आणि मग त्यांना चिठ्ठ्या काढायच्या. त्याची चिठ्ठी उत्तर त्या चिठ्ठीमध्ये असेल तर त्यांनी प्रश्नाची उत्तरं द्यायची. नाही त्यामुळे त्यांच्या बुद्धीला थोडंसं ताण दिला जातो. काही करा पण तुम्ही काहीतरी स्टेजवर किंवा आमचं म्हणणं आहे की प्रत्येकानं आता ही जर मीडिया तुमची चालू आहे, मी जर इथं अध्यक्ष असतो तर मी सांगितलं असतं मी ह्या सगळ्या लोकांना 1-2 मिनिटे का सुद्धा स्टेजवर यायला लावणार. काही बोला तुम्ही मग तुम्हाला काही नाही. पण असं नाही आहे की आपण रिटायर झालो म्हणजे आपण काय अगदी निकामी झालेलं नाही. पण मुलांच्यात आपण अगदी गुंतवण्या इतकं पण नाही. त्यांचा संसार त्यांना करूया. मुलाचं लग्न झालं आणि त्याला एक मूल झालं की आपण आपला संसार किंवा मुलाचा आपण लक्ष बाजूला काढून आपण निरंतर झालोय. त्याचा संसार करू द्या. माझं आयुष्य की मी करणार, मी माझ्या बायकोला घेऊन सगळीकडे फिरणार, मी माझ्या बायकोला घेऊन कार्यक्रमात जाणार. मला ते नोकरीच्या काळामध्ये मला गाणी म्हणायला मिळालं नाही किंवा मला काही अभिनय करायला मिळालं नाही, मला काही संगीत वाजवायला मिळालं नाही. मी आता ते करणार किंवा मला काही नाही तर नुसतं फिरायला जाणार. तर अशा प्रकारे आम्ही बाहेरचं सर्व्हिस सुरू केलं आहे. मी दुसऱ्या एका पर्यटन टुरिस्टवाल्याला मी काढलं त्याला म्हणजे मी माझा तुला 30-36 लोकांचं ट्रेन केलो. पण मी सगळं सांगेल तसं करायचं. तुमचे नियम आम्ही ऐकणार नाही. आम्ही नियम खेळणार आणि तुम्ही आम्हाला पाहिजे ते दाखवायचं. आम्ही सांगेल ते थांबायचं. आम्ही सांगेल ते जेवण द्यायचं. आम्ही सांगेल तशी गाडी पाहिजे आम्हाला आणि सगळं असेल तर मी तुमच्याकडून मला प्रार्थना देणार. अशा आम्ही कुठल्या एका टूरवाल्याकडे कोलॅबरेशन मी टूर सुरू केलं. माझ्या आता ज्या गेल्या 5-6 वर्षामध्ये अंदमान 2दा झालं. म्हणजे आपल्या भेट नागरिकांना काय 30-40 आता आमची हा 12 मेला पण आम्ही तिसरी एकांकिका बसवली आहे. म्हणजे आमची आता स्पर्धेत भाग घेतले आहे एकांकिका स्पर्धेत. तर असं बरंच आपण करू शकतो आणि त्यासाठी मग थोडंसं आपण आपल्याला वेळ दिला पाहिजे. आपल्याला फॅमिलीला एकत्र येऊन आपण करता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे. आणि ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका. आपण काही कमी नाही आपल्या बाबतीत कुठल्याही बाबतीत. आणि मुलांचं काळजी तुम्ही चालवतो म्हणजे मुलांचा आपल्यावर वर्चस्व असता कामा नाही. तुम्हाला कुणाचा तरी मुलगा म्हणण्यापेक्षा मुलाला कोणाचा तरी बाप आहे हे म्हणणं जास्त महत्वाचं. म्हणजे तुम्ही आयुष्य गावामध्ये फिरताना हा आमच्याचा मुलगा म्हणजे तुमचा सुद्धा मुलगा काय लागलं बाथरूम मध्ये पडला आणि काय त्याला उठताच येत नाही. मग काय करायचं? मग त्याने अशा प्रकारे आम्हाला फोन करायचा. आम्ही त्याला माणूस पाठवतो, त्यांना दवाखान्यात घेऊन आणतो, त्यांना पुढची काय ऍडमिट करायचं ते ऍडमिट करतो, त्याच्याजवळ दवाखान्यात बसायला माणूस देतो. म्हणजे असे कित्येक लोक आहेत की त्यांना पैसा आहे पण आई वडिलांचा जवळ बसायला वेळ नाही. मुलं दोघंही नवरा बायको मोठी करतात, आई वडील काम करून नाही त्यांची शुश्रूषा करायला तर तिथं जाऊन मी राहतो महिन्यातून 1 दिवस. आमच्या गावी 1 दिवस जिथं आमचं जन्म गाव आहे तिथे 1 दिवस महिन्यातून जाऊन राहतो. जेणेकरून आपल्याला त्या सगळ्या लोकांच्याशी आपल्याला संबंध करता येईल आणि हे करता येईल. तर तुम्हाला ह्या माझ्या पुस्तकामध्ये एक्सपायर झाले आणि त्यांनी काहीतरी मजुरी करून ते घर गेट बंद पिशव्या माझ्या दारात आले. म्हणजे का आलाय तुम्ही? तर असं आमचं सगळं कुटुंब गेलंय आणि आम्हाला राहायला जागा नाही. तर त्यांना मी म्हटलं माझा तुम्हाला कोणी पत्ता दिला तर आम्हाला बारीक द्या. मी त्यांना सगळं माझ्या घरात घेतलं. त्या माझी बायको तिकडं सिंगापूरला होती. मी त्यांना माझ्या घरी 4 दिवस ठेवून गेलो. नंतर त्यांना सगळं कपडे वगैरे सगळे एका वृद्धाश्रमामध्ये मी माझ्याकडचे 10,000 रुपये देऊन त्यांना त्या वृद्धाश्रमामध्ये मी दाखल केलं. अशा प्रकारे ज्यांना काही माहीत नसतं अशा प्रकारे माझ्याकडे येतात लोक. बरेचसे लोक मिळाले आहेत त्यांना मुलं सांभाळून करण्याची टेन्शन नाही. काय करायला म्हणजे कर्जूरला आश्रम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कर्जूर बंधूचा एक आश्रम आहे. तर ते वृद्धाश्रमवाले ते लोक सुरुवातीला त्यांनी तिथे काय तिकडे मुलगी अन्न बेचून खात होती. तर त्या बाईने तिला सुधारबाई म्हणून आहे त्यांनी बघितलं आणि त्यांनी घरी नेलं. तर त्याच्या केसामध्ये गोळा झाले. व्याख्यान झाल्यानंतर श्री विनायक कुलकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यावर त्यांचे चरित्र छापलेलं यशगंध हे पुस्तक ज्येष्ठ नागरिक संघास भेट म्हणून दिली आणि त्यानंतर आभार प्रदर्शन झालं.
आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त झाला. तर अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध उपक्रम व ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी जीवन यावर अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान कागल येथील ज्येष्ठ नागरिक संघात देण्यात